गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे प्रमुख राज ठाकरेंची तोफ नुकतीच दादरच्या शिवतीर्थावर धडकली। राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा पुन्हा उचलून धरला। ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आणि मनसैनिक कामाला लागले। त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात मनसैनिकांचा मराठी बाणा दिसला। नेमकं काय घडलं पाहूयात राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमधून। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। नहीं मराठी जरूरी नहीं है बोलायला, मराठी जरूरी नहीं बोलायला। मैं मराठी क्या ना तुम क्या क्या मराठी को क्या करने का भाई? मराठी गेला तेल लावायला। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत। SBI ची अडचण अशी आहे की SBI मध्ये फार कमी प्रमाणामध्ये मराठी भाषेचा वापर होतो। नाही साहेब, होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर याच भागातल्या एका महिलेचा फोन आला होता आणि तिने मला सांगितलं म्हणून आज आम्ही तुमच्या बँकेत आलो की आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलंय आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं। पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आणि कार्यकर्ते लागलीच ॲक्शन मोडवर आले। मनसेनं पहिलाच फटका दिला तो मुंबईतल्या L&T कंपनीतल्या एका सुरक्षा रक्षकाला। पवईतल्या L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत बाचाबाची झाली। याच दरम्यान त्या उत्तर भारतीय सुरक्षा रक्षकानं मराठीचा अवमान करणारी भाषा केली। जरूरी मतलब जरूरी नहीं है मराठी। नहीं मराठी जरूरी नहीं है बोलायला, मराठी जरूरी नहीं बोलायला। मैं मराठी क्या ना तुम क्या क्या मराठी को क्या करने का भाई? मराठी गेला तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते, तुला तर दाखवतो मी। मराठी गेला तेल लावायला ना, आता काय बोललास तू मला? मराठीबाबत असं उद्दामपणे बोलणाऱ्या या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलंच धारेवर धरलं, त्याला फटकेही दिले आणि माफीही मागायला लावली। माफी मागतो मी। राजसाहेब ठाकरे माफी मागतो। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसाचे राज ठाकरेंनी रविवारच्या आपल्या भाषणात प्रत्येक बँकेत जाऊन तिथे मराठी वापरली जाते की नाही हे तपासा असे आदेश दिले होते। मंगळवारी सकाळी मनसेचे कार्यकर्ते ठाण्याच्या नौपाड्यातील SBIच्या शाखेत पोहोचले आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलंय आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं, म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली। एकीकडे मनसे कार्यकर्ते मराठीवरून आक्रमक झाले, पण दुसरीकडे राज यांच्या कुंभमेळ्यावरून केलेल्या वक्तव्यावर देशातल्या सर्वात मोठ्या जुन्या आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य अवधेशानंद गिरी यांनी मात्र टीका केली आहे। देखिए, कुछ राजनीतिक दलों के शीर्षस्थ पुरुषों ने वहाँ की शुचिता पर, वहाँ की पवित्रता पर प्रश्न उठाए, पर आश्चर्य तो यह है कि जब उसके वैज्ञानिक परीक्षण किए गए तो जल में पवित्रता निकली, वह सर्वथा शुचि संपन्न था। आज भी कुछ लोग जब धार्मिक गलियारों में जो अनुष्ठान होते हैं, जो आध्यात्मिक हमारे जो बड़े बड़े पर्व हैं, उन पर पता नहीं क्यों लोग प्रश्न उठाते हैं। मुझे तो उन पर दया आती है। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मिशन महापालिका आधीच सुरू केलंय। पाडवा मेळाव्यातल्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनाही उभारी मिळाली आहे। लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या जनरली महापालिका सभागृहात मांडल्या जातात, जेव्हा ते अस्तित्वावर असतं तेव्हा नगरसेवक मांडतात, मग वेगवेगळे विषय असतील, मग पाण्याचा विषय असेल, नालेसफाईचा विषय असेल, रस्त्यांचा विषय, ह्या विषयांवर कुठेही चर्चा व्हायला कुठलाही एक प्लॅटफॉर्म नाही आहे।
मुंबईतल्या अनेक नागरिकांना ह्याच्यावर बोलायचं आहे आणि फेक प्रॉब्लेमवर बोलायला तर लोक कंटाळलेत. कबरी, कमार, काय कमाल नाही का नाव त्याचं, कामरा, या सगळ्या गोष्टींवर बोलायला लोक कंटाळले. लोक म्हणतात की माझ्या प्रश्नांचं काय. तर या सगळ्या दृष्टीने एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा म्हणून ही प्रतिसभागृहाची कल्पना आम्ही मांडतोय. लोकसभेतील माघार, विधानसभेतील हार आणि आता पुन्हा महापालिकेसाठी तयार. मनसेचं इंजिन आता या नव्या ट्रॅकवरून कसं धावतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.